छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं आज उद्घाटन सोहळा आणि वाघनखांचा देखील या ठिकाणी मोठा सोहळा, दिमागदार सोहळा जो आहे शिवकालीन वाघनखांचा तो पार पडतोय। आपण सध्या संग्रहालयाच्या बाहेरच्या आवारात आहोत आणि आपण पाहणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने हे संग्रहालय जे आहे ते या ठिकाणी आहे। आपण सध्या संग्रहालयाच्या आवारात आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आतमध्ये आयडी कार्ड पाहूनच या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जातोय। पाहू शकता छत्रपती आसनस्थ झालेली जी काही प्रतिकृती आपण पाहताय या ठिकाणी आणि आतमध्ये हा जो सभामंडप आहे तो सजवण्यात आलेला आहे। आकर्षक असं या ठिकाणी कलरफुल पडद्यांनी या ठिकाणी आपण पाहतोय की जो आपण पहिल्या काळातला जो फील आहे तो या ठिकाणी अनुभवायला मिळतोय आणि छत्रपतींचं एक मोठी प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मोठी जय्यत तयारी ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी डॉग स्क्वॉड पण आहेत आणि त्याच्याद्वारे जी आहे ती या ठिकाणी तपासणी केली जाते। कुठं डॉग स्क्वॉडकडून हे जे पाहणी जी आहे या ठिकाणची तपासणी जी आहे ती या ठिकाणी होत आहे आणि जेणेकरून कोणा ना कोणा ह्या डॉग्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली जाते। पूर्णपणे संग्रहालय जे आहे ते आजपासून या ठिकाणी खुलं राहणार आहे आणि जे शिवभक्त आहेत या शिवभक्तांना या संग्रहालयातील ज्या दुर्मिळ वस्तू असतील आणि महत्त्वाचं म्हणजे जी लंडनवरून आलेली वाघनखं आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत आणि प्रशासनाकडून या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणाची तपासणी जी आहे ती केली जात आहे। त्यामुळे एकूणच हा जो सोहळा आहे तो मोठा दिमागदार करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते जिल्हा प्रशासनाने ठेवल्याचं एकूणच पाहायला मिळतंय। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।